खरं तर सध्या पाहिलं तर गावातल्या चौकात आणि मराठा तरुणांच्या स्टेटस स्टोरीला, प्रत्येक मराठा तरुणांच्या इंस्टा फेसबुक स्टोरीला जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचा बॅनरबाजी पाहायला मिळायला लागते। चौकात मनोज दादा जरांगे पाटील यांची बॅनरबाजी पाहायला मिळायला लागते आणि बॅनरवरती चलो मुंबईचे नारे पाहायला मिळायला लागतात। आता मनोज दादा जरांगे पाटील यांना खरं तर ते 27 ऑगस्ट 2025 ला मुंबईकडे रवाना होत आहे आणि 29 ऑगस्ट 2025 ला आझाद मैदानावरती आरक्षणासाठी जातात। हे जर पाहत असताना खरं तर महाराष्ट्रभर आता आपण हे सर्व पाहायला मिळायला लागतंय आणि याचाच पडताच म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर हे आता तब्बल 25,000 गाड्या घेऊन मुंबईकडे रवाना होत आहेत। नमस्कार, आपण पाहतात आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। एखादा जर नेताची सभा असेल, एखादा नेता राजकीय नेता येणार असेल तर बरीच नेते मंडळी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन त्या नेत्यांसाठी जात असतात। पण खरं तर आज जर पाहिलं मनोज दादा जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईकडे रवाना होत असताना धाराशिव जिल्ह्याचे खासदार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त चर्चेत असतात। लोकांची सेवा करणारे खासदार म्हणून त्यांची एक महाराष्ट्रभर ते लोकप्रिय आहेत। त्यांना एका भाषणात सांगितलं होतं की एका व्यक्तीच्या अगदी ट्रकचं टायर पंक्चर झालं म्हणून त्यांना मला कॉल केला होता। भारतातला पहिला खासदार असतील ते की ज्यांना स्वतःचा नंबर एका सर्वसामान्य लोकांपर्यंत देणारे खासदार ते ओमराजे निंबाळकर महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत आणि बरेच कारणामुळे ते लोकसेवेसाठी किंवा जनसेवेसाठी ते चर्चेत असतात। आता त्यांना मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली। 2 वर्ष झालं सातत्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणारे मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होत असताना आता आणि याच मध्ये पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मनोज जरांगे दादा पाटील यांची भेट घेतली आणि पत्र दिलंय, माझा जाहीरपणे पाठिंबा आहे आणि एवढंच नव्हे, 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 25,000 गाड्या घेऊन आम्ही धाराशिव जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होणार असंही त्यांना सांगितलेलं आहे। आता महाराष्ट्रातील अजून कोणते खासदार या लढ्याला पाठिंबा देणार, कोणते आमदार पाठिंबा देणार, कोणते राजकीय नेते पाठिंबा देणार, सत्तेतील असतील किंवा सत्तेबाहेर असतील, एखाद्या गावातील सर्वसामान्य लोकांपासून आता खासदारापर्यंत खरं तर पाठिंबा पाहायला मिळायला लागतोय। पण अजून राजकीय आमदार, खासदार किंवा एखादे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती या सगळे लोक, याच्यातील लोक कोण कोण पाठिंबा देणार ते पाहणं महत्वाचं असेल। आता जर पाहिलं तर खुलेआम पहिले खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांना खुलेआम पाठिंबा दिलाय आणि मनोज दादा जरांगे पाटीलांना पत्र सुद्धा दिलंय की आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही 25,000 गाड्या घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहोत असंही खासदार ओमराजे निंबाळकरांना सांगितलेलं आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाला हेवा वाटावं असंच कार्य ओमराजे निंबाळकरांनी केलेलं आहे। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। परत एकदा भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा। धन्यवाद।